काय गोड शब्द आहेत बघा. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. शरीरानं तुम्ही नसाल पण कीर्ती रूपानं आजही शिवाजी महाराज. विदर्भात जा चौकात पुतळा आहे, अमरावतीला जा पुतळा आहे, खामगावला पुतळा आहे, मराठवाड्यात पुतळा आहे, सुरतला पुतळा आहे, सुरतला नवे नवे आग्र्याला पुतळा आहे. आपल्या गावात पण आहे. आल्याच लागलं मला, गाडीच तिथं लावलेली माझी, मी सांगणारच होतो बरं का. आपल्या गावात पण आहे. का बरं? आपल्या आजाचा का नाही, पंचाचा का नाही, खापर पंजोबाचा का नाही? दुसऱ्यासाठी जगलं की लोक मुजरा करतात. क्रांती होते ना. मग मी काल पुण्यामध्ये कीर्तन केलं आणि कालचा जो दिवस होता तो इतिहासातला काळा दिवस होता. कालच्या दिवशी औरंगजेबानं छत्रपती संभाजी महाराजांची गर्दन छाटली होती. काळा दिवस इतिहासातला. 41 दिवस हे पोरांनो, इतिहास ऐका, जरा घरी घेऊन जा. 41 दिवस साखल दंडानं बांधलं गेलं होतं शंभू बाळाला. अंगावरची कातडी काढली जात होती पोरांनो. ती अंगावरची कातडी बोकुड सोलावी तशी काढली जात होते. एका राजाला टोचलं जात होतं, त्याची कातडी काढली जात होती. ज्या राजानं अंगामध्ये भरजरी पोशाख घातले, राजाची टोपी घातली, त्याला विदूषकाची टोपी घालण्यात आली होती. ऐका हो, त्याच्या अंगावरली एक एक कातडी काढली जात होती. मायबाप मिठाचं पाणी त्यांच्या अंगावर फेकलं जात होतं. कोणीतरी यायचं, राजांच्या अंगाला मीठ लावायचं, कोणी राजाच्या अंगावर तिखट फेकायचं. जिथं जिथं कातडी काढली तिथं मीठ टाकलं तरी राजा मात्र जगदंब 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 एवढाच आवाज काढत होता. बोल रे, बोल संभा, बोल. एकही शब्द नाही. जगदंब 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 एवढाच आवाज येत होता पोरांनो. क्रांती बघा, लाल केल्या सळ्या, लाल लाल तप्त केलेल्या सळ्या सपसप करत माझ्या संभाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये घातल्या रे पोरांनो. तरी सुद्धा ज्या स्वराज्य पाहिलं, ज्या डोळ्यानं जगदंबेचं मंदिर पाहिलं, ज्या डोळ्यानं शिवाजी महाराजांना पाहिलं, ज्या डोळ्यानं राजमाता जिजाऊला पाहिलं, त्या डोळ्यामध्ये सळ्या जात होत्या. सगळं आठवत होतं, पण आतून मात्र एकच आवाज येत होता, जगदंब जगदंब जगदंब. सांगू द्या रे, जगदंब म्हणणारी जीवच सोडून टाकली मायबाप, तरी सुद्धा मन मात्र आतून जगदंबच म्हणत होतं. 41 दिवस आतोनात हाल करून माझ्या राजांना गर्दन मारण्यात आली कालच्या दिवशी. 41 दिवस पुण्यातली काही पोरं उपवास धरतात बरं. त्याला बलिदान मास म्हणतात. खात नाही, जेवत नाही. 1 महिनाभर राजांची आठवण काढतात. आपल्या मुलाची नावं शंभू असली पाहिजे, आपल्या मुलाची नावं शिवाजी असली पाहिजे. ध्यानात ठेवा, आपल्यासाठी 41 दिवस ज्यानं रक्ताच्या थेंबा थेंबातून जगदंब म्हणत प्राण सोडला, धर्म नाही सोडला. धर्म नाही सोडला. प्राण गेला तरी चालेल, प्राण गेला तरी चालेल, माझा धर्म टिकला पाहिजे. क्रांती महाराज, ही तरुणपणातली क्रांती पोरांनो, ही तरुणपणातला त्याग आहे. ऐका, तरुणपणातली क्रांती शंभू बाळाची आहे, शिवरायांची आहे. मगाशी मला गोपाळ महाराज म्हटले, बाबा तुमची ती भगतसिंहाची कथा मी नेहमी ऐकतो. 23 वर्षाचं वय होतं भगतसिंहाचं. हे पोरांनो, 23 वर्षाचं. आपण 23व्या वर्षात केतन किंग, टायगर, वजीर बाबा, हिरा गोवा, ब्रिस्टॉल, गोल्डप्लॅ, क्लासिक, गरम, पणामा, कोंबडा, मजूर व्हायच्या. काही का तुमच्याकडे आहे? तुमच्याकडे पुड्या भेटतात काही नाही? चांगलं झालं. पुड्या खात नाही इकडं कोण? हा, महाराज इकडं नाही असलं. पहिल्यांदा आलो तुमच्याकडे म्हणून विचारतो. सगळीकडे आहेत महाराज. फार वाईट आहे. अरे 10 रुपयाच्या 2 बाबा येत होते, आता एकच यायला. 3 रुपयाला सिगरेट होती, आता 20 रुपयाला झाली. कारण अक्कनपोर अजून एक व्यसन लागले आपल्याला, मोबाईल. पुढ्या पाड्या कमी झाल्या, मोबाईल आला. मोबाईल व्यसन लावलं आपल्याला. प्रत्येक जण त्याच्यातच. कीर्तनकार कीर्तनात पाहायला लागला, गायक गाता गाता पाहायला, पकवाज वादक पकवाजर, म्हणजे हे नाही बघा यांच्याकडे बघून. ऐका, काही जण कीर्तनात पाहते, बंद नाही महाराज. प्रत्येक जण त्याच्यात, प्रत्येक जण त्याचा छंदच लागला, व्यसन लागलं. इंस्टा स्टोरी, स्टेटस, फेसबुक बंद नाही महाराज, त्याच्यातच माणसं आहेत महाराज. काही काही पुराशे जेवताना मोबाईल पाहतो, खाली पाहतोच नाही. बायकोला राग आला, त्याला विचारलं कामाला जायचं, तिनं ताट उचललं, ती गेली निघून. यानं पाहावा का नाही, याने खाली मातीत खाल्ला. इकडे बघा, माझ्या 2-4 घास मातीचे खाल्ले, दाताला 2-4 खडे लागल्यावर कळालं बायकोनं ताट नेलं. तुम्हाला पटणार नाही, पण मी बीडला राहिला, बीडला शहरामध्ये. आमच्या शेजारी एक घटना घडली आता. एक नवरा, इकडे बघा माझ्याकडे, एक नवरा असा मोबाईल पाहता पाहता दुसऱ्याच बाईच्या घरात. जाऊ दे, त्याचा चुकलं, तो गेला बुवा. त्या घरातल्या बाईनं तरी बघायचं.
ती मोबाईलच खेळत होती. तिचं आपलं मैत्रिणीला चाललं 300 रुपये राहिले, उद्या टाकते 200 बचत गटाचे, परवा टाकते. ती आपली मेसेज सोडत होती. तिला वाटलं आपल्या घरात दुसरं कोण येणार, नवराच येणार. तिनं पाण्यास तांब्या भरून दिला, वर पाहिलंच नाही. त्याला वाटलं तांब्या आला म्हणजे आपलंच घर आहे. हा सोफ्यावर बसला, त्याला मिळणे. ती सोफ्यावर बसली, तिला मिळणे. दोघं मोबाईल मध्ये. इकडे बघा माझ्याकडे. तेवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा आला. ओरिजिनल. आता खरी गंमत, जे ओरिजिनल आलता का ओरिजिनल, ते पण मोबाईलच खेळत होतं. त्याला वाटलं दुसरी जोडी बसलेली, निघालं बाहेर. अरे तुझं घर काय नवले माहे, इतका आधीन जाऊ नका. 15 मिनिटं एक जण पुण्यामध्ये अंधारात मोबाईल पाहत होता. मोबाईल हरवला, मोबाईल हरवला, मोबाईल हरवला, मोबाईल हरवला. किती मिनिटं? 15 मिनिटं अंधारात पाहत होता. मोबाईल हरवला, मोबाईल. बायकोने जोरात कानाखाली मारतो. बाया हाणायला भेट नाही. तुमच्या खेड्यातले बरे खामगावला आखून चुकलं की ठोकतात. दारू पिऊन आल्यानंतर लय हाणतात बरं का. असं जोरात कानाखाली ओढली. का मारलं मला? का मारलं मला? बायको म्हणली. नवरा म्हणला का मारलं? बायको म्हणली काय पाहता म्हणजे मोबाईल. किती मिनिटं झाली म्हणजे? 15 मिनिटं. टॉर्च कशाची लावली म्हटली? टॉर्च नाही कळाल तुम्हाला अजून थोड्या वेळा. अहो मोबाईलचीच बॅटरी लावून मोबाईलची आपली होता ना. बायको हाणायची नाही तर काय सांगा. असंच ना मग आधीन जाऊ नका. माझी हसण्यासाठी नाही शिकवत, शिकण्यासाठी सांगतो. आपल्या लेकरांना संस्कार दिले पाहिजे. आपल्या बाळाच्या 10वीच्या पुढच्या मुलीच्या हातात मोबाईल द्या. 5वी 4थी 3री 2री नॉट. 10वीच्या पुढे द्या, 12वीच्या पुढे द्या. आपल्याला त्याची गरज आहे. गुगल आहे, त्याच्यावर युट्यूब आहे, त्याच्यावर तुम्हाला काय तुम्हाला जे लागतं ते आहे. त्याला आपला विरोध नाही, पण ते लहानपणी देऊ नका. लहानपणात जर तुमच्या बाळाला त्याचं व्यसन लागलं तर ते चांगलं नाही. डोळे खराब होतील, तुम्हाला अभ्यास करण्याची प्रवृत्ती वाढणार नाही. तुम्ही सगळं त्याच्यावरच पाळणं मारा. गणित त्याच्यावर सोडवाल, काय ते युट्यूबवर पाहाल. तुम्हाला अभ्यास करायची ताकद राहणार नाही ना बुद्धीमध्ये. माझी प्रार्थना आहे 12वी पास झाल्यावर मुलांना द्या. त्याच्या आधी देऊ नका. सावधान आहे. आपण व्यसनामध्ये चाललो. त्याच्या माता बसलेत नाही, त्या माता पहाडसिंग बाबाच्या दर्शनाला जाऊ द्या, गजानन बाबाला जाऊ द्या, पंढरीच्या वारीला जाऊ द्या, रामभाऊ महाराज कुठेही जाऊ द्या. आपल्या देशातली माय, या देशातली कपाळाला कुंकू लावणारी आई देवाला काहीच मागत नाही. ती एकच मागते आई. कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. काय म्हणते? कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे. व्यसन मुक्त होऊ दे. आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे. आयुष्याचा जोडीदार. माझ्या नवऱ्यानं कोणती दारू पिऊ नये, माझ्या पोरानं कोणती पुडी खाऊ नये. आपल्या मुलांनी पुड्या खाण्यापेक्षा, आपल्या मुलांनी काहीतरी करण्यापेक्षा तरुणपणात त्याग केला पाहिजे. तरणा भाग्यवंत, तरणा भाग्यवंत. नटे हरि कीर्तनात, हरि कीर्तनात, नटे हरि कीर्तनात, नटे हरि कीर्तनात. नटे हरि
सतीश बाबा धन्यवाद. तरणा भाग्यवंत तरुणपणातला त्याग असतो. वयाच्या 23व्या वर्षी भगतसिंहाला पाहायला पाहुणे आले होते. पाहुणे येतात तुमच्याकडे? हा, पाहुणे येतात का? जरा कमी झाले ना, यायची कमी झाली का? जरा आमच्या मराठवाड्यात कमी झाली म्हणून म्हटलं. कमीच झालेत कमी. त्याचं कारण माहिती आहे का तुम्हाला? मुली मारल्या. मुली मारल्यामुळं हे आपलंच पाप आहे मारायचं. असं दुसऱ्याचं पाप भोगावं नसतं लागत, आपल्याच भोगावं लागतं. खूप मुली मारल्या आमच्या मराठवाड्यात, तर लई मारल्या. माझ्या गावात एक टेम्पो भरून पोरं बिना लग्नाची, टेम्पो भरल एवढे पोरं बिना लग्नाचे कुंभमेळा सोडूनच यायचे. टेम्पो भरून येत बघा का? त्याचं कारण मुलगी मारली नाही. माझी प्रार्थना आहे प्रत्येक आईला, एक जाता जाता आपल्याला एक मुलगी झाली तरी थांबायचं, पण गर्भातली मुलगी कधी मारायची नाही. मुलगी झाशीची राणी मारायची. मुलगी प्रतिभाताई पाटलासारखी राष्ट्रपती होते. मुलगी मेट्रोची चालक आहे. मुलगी डॉक्टर आहे. मुलगी इंजिनियर आहे. मुलगी कलेक्टर आहे. महाराज मुलीला मारायची गरज नाही. पोरापेक्षा कांकण बरं श्रेष्ठ आहे महाराज. मुलगी मुलगी मुलाच्या हट्टापायी पोरीला गर्भात मारायचं नसतं. आमदार होते मुलगी महाराज, खासदार होते, काय होत नाही मुलगी महाराज. त्याच्या मुली बसल्याच नाही माझ्या बहिणी. या मुली खूप अभ्यास करतात. फक्त एकच प्रार्थना आहे, इंस्टावर मित्र करायचं नाही, फेसबुकवर मित्र करायचं नाही. तुमचा मित्र तुमची आई, तुमचा मित्र तुमचा बाप. मुलीचं एवढंच काम आहे, तिनं मित्र करायचं नाही, तिनं मित्र बापाला करायचं, मित्र आईला करायचं. माझी प्रार्थना आहे बरं, तुमचा भाऊ म्हणून. लोक फसवतील तुम्हाला, लोक तुमचा फायदा घेतील, खूप तुम्हाला त्रास होईल मग त्याचा. तर तुमचा भाऊ म्हणून सांगतो, सध्या महाराष्ट्रात देशात जे वातावरण चाललं ना, कोणाच्या नादी नाही लागायचं नाही, घ्यायचं नाही महाराज कोणाला. रणरागिणी म्हणून जगायचं. पण आपल्या आई बरोबर, आपल्या बापा बरोबर, आपल्या भावाबरोबर, आपल्या भावाची मैत्रीण, आपली बहीण आपली मैत्रीण, आपली आई आपली मैत्रीण, आपला बाप आपला मित्र. एका कलेक्टर मुलीनं कीर्तन ठेवलं होतं माझं आता 1-2 महिन्यात. कलेक्टर झाली पोरगी, IAS अधिकारी झाली. युट्यूबला कीर्तन ऐकलं तिनं माझं, मला तारीख दिली. सांगलीची मुलगी आहे, सांगलीची. मला कीर्तनाला बोलवलं. मी कीर्तनाला गेलो तर मला वाटलं आता बापाचं कीर्तन आहे म्हटल्यावर वर्ष श्राद्धाचं असं. वर्ष श्राद्धाचं कीर्तन नव्हतं. जिवंत बापाला असं खुर्चीवर बसवलं तिनं, जिवंत बापाला. तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली, असा मोठा हार, आणि असं लाखो लोकात कीर्तन ठेवलं होतं माझं. असं कागद दिला माझ्या हातात एक. त्या कागदावरती तिनं लिहिलं होतं की बाबा, आज जरी मी लाल दिव्याच्या गाडीत फिरत असेल ना, तर या बापानं वस्तोडी करून मला शिकवलं. बाबा माझ्या बापानं मला शिकवलं. असं मुलीनं प्रेम केलं पाहिजे की नाही बापावर. त्याच्यातच खाली तिनं लिहिलं होतं बघा. तिची कविता आहे त्या मुलीची. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती तिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावली. मला कसं होत या कुणी बाबा म्हणताना, पुरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगता. त्या मुलीची कविता आहे. बापाबद्दल तिनं गायलेली. माझ्या बापानं वस्तुडी केली बाबा. माझ्या बापानं लोकांचं काम केलं, पोते उचलले, फाटलेले कपडे घातले बाबा. पण मला हॉस्टेलला ठेवलं, मला अभ्यासाला पैसे पुरवले. आज जरी मी साहेब झाले असेल ना, बाबा उरा मंदी माया त्याच्या कायाने घावा, दाखविना कधी पुन्हा डोळ्यात पा. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटा मंदी हसू जरी कना वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची झापर, लय्या वगड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. मुलींनो, बापाच्या कर्तव्याची, बापाच्या कष्टाची जाणीव ठेवा. मुलांनो, माय बापाला जिवंतपणे सांभाळा. सकल तीर्थाची धुरे जे का माता पितरे ज्ञानोबाराय म्हणतात, तुकोबाराय म्हणतात. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. मला कितीतरी प्रमाण, कितीतरी चाली लावून तुम्हाला सांगता येतील. का सांगतो? आपल्या मुलींनी मात्र
मायबापाला जिवंतपणे जपलं पाहिजे, त्यांनाच मित्र बनवलं पाहिजे. प्रार्थना असेल, लोक तुम्हाला घुमवतील, लोक तुम्हाला फसवतील, कुणाच्या नादी लागण्यापेक्षा आपल्या मायबापाच्या मनानं चाला. मायबाप तुमचं कल्याण करत असतात. मुलींनो, माझी प्रार्थना आहे, गर्भातल्या मुलीला कधी मारायचं नाही. सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. सांग ना ग आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. होईल मी मोठी शिकून शिकून, मारील भरारी पाखरी होऊन, शाळेतून आल्यावरी काम करणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. आई कधीच मारू नको माझा. राखी पौर्णिमेचा येईल ग सण, माझ्या ग दादाला राख्या बांधील दोन दोन, कुंकवाचा टिळा कपाळी लावणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. गर्भातल्या मुलीनं कधी आईला मारायचं नाही, आईने कधी मुलीला मारायचं नाही. मुली मारल्यामुळे लग्न होत नाहीत. भगतसिंहाचं लग्न जमलं होतं, पाहायला पाहुणे आले होते, बैलगाडीतून उतरले होते. क्रांती ऐका, क्रांती, तरुणपणातली क्रांती कशी असते, कुणी केली. आपण संभाजी महाराजांची कथा ऐकली, आणि भगतसिंहाची ऐका. आपल्याला पुढे जायचं, साधूच्या क्रांतीकडे जायचंय. ऐका हो. मग पाहुणे आले होते. भगतसिंहाच्या आईने आवाज दिला, भगत 50ची नोट घ्या, बाजाराची पिशवी घ्या, गावामध्ये जा आणि आपल्याला बाजार करून आण, आपल्याला पाहुण्याला जेवू घालायचं. कशासाठी जेवू घालायचं आई? अरे म्हटलं तुझं लग्न करायचं ना, तुला पाहायला आलेत ते, तुला पसंत केले त्यांनी. हातातली 50ची नोट घेतली, बाजाराची पिशवी घेतली. ऐका गड्या, चालत चालत बाजारात गेले. 50च्या नोटीकडे बघायचे, हातातल्या पिशवीकडे बघायचे, विचार करायचे, या 50 रुपयाचा बाजार जर मी घरी नेला तर पाहुणे जेवण करतील, पाहुणे जर जेवले तर माझं लग्न जमेल, लग्न जर जमलं तर मला संसाराचं ऐकावं लागेल, बायकोचं ऐकावं लागेल, मला संसाराचं आईचं ऐकायचंच नाही, मला भारत मातेचं ऐकायचंय. का? वयाच्या 10व्या वर्षी जालियानवाला हत्याकांड झालं होतं. बेचूट अशा गोळ्या सोडल्या होत्या इंग्रजांनी. लहान होते भगतसिंह, 10 वर्षाचे. लाल झाली होती माती या देशाची. हातामध्ये माती घेऊन त्यांनी संकल्प घेतला होता, शपथ घेतली होती, भारत मा मी तुझा बदला घेईल. आज तर वेगळंच झालं, माझ्यावर तर वेगळाच प्रसंग आला. मी जर लग्न केलं तर माझी शपथ बाजूला राहील. माझ्याकडे बघा, 50ची नोट खिशामध्ये घातली, 50ची नोट खिशामध्ये घालून बाजाराची पिशवी फेकून दिली. ते परत घराकडे गेले नाही. इंग्रज चले जाओ, इंग्रज हटाओ या मोहिमेअंतर्गत त्यांनी काम केलं. आणि त्या काळात त्यांच्याकडून संसदवरती बॉम्ब पडला. त्यांना लाहोरच्या कारागृहामध्ये जेरबंद केलं आणि त्यांना 20 दिवसांना फाशीची शिक्षा जाहीर झाली. फाशी आता 10 दिवसावर आली, फाशी आता 5 दिवसावर आली. आता फाशीचा दिवसच उजाडला. तो जेलर आणायला गेला. जेलर पाहतो तर काय, ज्याला फासावर द्यायचं ना, ओ ऐका गावकरी, त्याला फासावर द्यायचं पारखेडकर, तो भगतसिंह व्यायाम करत होता, बैठका मारत होता, दंड ठोकत होता, सूर्यनमस्कार करत होता. त्या जेलरनं डोक्याला हात लावला, म्हटले, भगत, अरे व्यायाम बॉडीसाठी, बॉडी जगण्यासाठी व्यायाम काय करतो? 1 तासानं फासावर जायचं राजा, व्यायाम करून फायदा काय? मी तुला न्यायला आलोय, मरायचंय काय? उत्तर आहे मारा, त्या भगतसिंहाचं घरी घेऊन जा. भगतसिंह म्हटले, बरोबर आहे जेलर, व्यायाम बॉडीसाठी, बॉडी जगण्यासाठी, तुम्ही आलात न्यायला, 1 तासानं फासावर जायचंय. पण असं आहे म्हटले, आमची आई म्हटले घरी, आई भोळी आहे बिचारी, पाडसिंग महाराजांची पूजा करणारी, भक्ती करणारी, देवाची पूजा करणारी. पण आमची आई रोज देवाच्या मंदिरात जाताना टोपलीभर फुलं तोडून आणते आणि देवाला टोपलीतली सगळी फुलं नाही वाजलेलं, त्या टोपलीतलं एक ताजं फुल काढते, स्वच्छ फुल काढते, न सुकलेलं फुल काढते आणि प्रयत्नपूर्वक आमची माय तिच्या देवाच्या पायावर ताजंच फुल वाहते, सुकलेलं वाहत नाही. फरक एवढाच आहे जेलर, आमच्या आईचा देव मंदिरातला आहे, आमचा देव भारत माता आहे. आमची आई जर तिच्या देवाला ताजं फुल देते, स्वच्छ फुल देते, न सुकलेलं फुल देते, आम्हाला तुम्ही न्यायला आलात, सुकलेलं बनून कसं जावं, नाराज बनून कसं जावं? व्यायाम करून ताजं फूल बनून आम्ही तुमच्या बरोबर जाणार आहे. काय त्याग आहे गड्या पोरांनो हा, बरं का? त्याला त्याग म्हणतात रे. आईच्या गर्भात उमगली
झुंजाराची रीत तलवारीशी लगीन लागल जडली बेडी प्रीत लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती शुरानी सरदार आम्हाला काय कुणाची भीती रोज ऐकलं पाहिजे रोज कानावरती पडलं पाहिजे का तरुणपणातला त्याग क्रांती आहे महाराज देशासाठी धर्मासाठी देवासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांनी क्रांती केली महाराज क्रांतीसाठी जन्म आहे माझी प्रार्थना आहे पोरांनो पुड्या खाण्यासाठी नाही टाइमपास म्हणून नाही विनोद म्हणून नाही आपलं जीवन क्रांती करण्यासाठी आपण विचारूया तुकोबाराय तुम्ही आम्हाला क्रांतीसाठी सांगताय तुमच्या जीवनात काहीतरी क्रांती घडली का महाराज म्हटले मग जन्म मिळाल्यावर आम्ही क्रांती केली काय केलं पायात घुंगर बांधले गळ्यात विना घेतला हातामध्ये चिपळ्या घेतल्या संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला संसार सोडून दिला पायात घुंगर गळ्यात विना हातामध्ये चिपळ्या आणि भंडारा डोंगरावरती जाऊन आम्ही भजन केलं गायनाचे Amen.